पिता भवन जब गई भवानी. दोन शिवगणा समवेत जेव्हा सती आपल्या पित्याच्या यज्ञमंडपात गेली, दक्ष राजानं सक्त ताकीद केलेली होती. लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान मानी पुरुष आहे, निमंत्रणाशिवाय येणार नाही. पण यज्ञमंडपात सती येण्याची शक्यता आहे. ती आल्यावर तिचा जो कोणी सन्मान करेल, तिच्यासोबत जो बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. या दक्षाच्या भीतीनं सतीसोबत कोणी बोलत नाही. बहिणी भेटल्या, श्रीमंत घरात दिलेल्या होत्या. श्रीमंतीच्या तोऱ्यात बहिणी बोलू लागल्या, काय ग सती, काय ताई, चालत आली का बैलावर आली बसून? तिच्या मिस्टरकडे काय इंडी काय का? नंदी बहीण लाजून गेली. दुसरी बहीण आली, सती तुझ्या बुवाच्या डोक्यावरचं पाणी पडायला थांबलं का? पडतंय पाणी अजून? दुसरी एक आली, कपडे बिपडे घालतो का असाच फिरतो अजून शंकरराव? पुन्हा एक आली, बंगला बांधला का स्मशानातच राहतो? सध्या कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? चिता भस्म लेप वगैरे वगैरे. याला म्हणतात भगिनी मिली बहुत मुस्काता. पण मावल्यांनो नीट ऐका, सादर भली मिली एक माता. माय मात्र कायद्याला घाबरली नाही. सतीचा सन्मान करेल, त्याचं मुंडकं तोडण्यात येईल हा कायदा होता. पण सतीची आई प्रसूती आली, कडकडून बिलगली. याला प्रेम म्हणतात बरं का. प्रेमाची व्याख्या काय आहे? ज्याच्यात भय नाही, सुटसुटीत व्याख्या लक्षात ठेवा. आणि भय असेल समजायचं प्रेमच नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं कोणी म्हणत असेल की समजायचं गुटक्याची पुडी खाण्यापुरतं आहे. अरे प्रेम नाही, सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. आणि असं प्रेम एकच पात्र करतं जगात, तिचं नाव माता आहे. माय मेली म्हणजे काय? प्रेमाचा समुद्र आटला समजा. पुन्हा नाही. लेकरू आडवा आलं, गडबडा 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 दवाखान्यात आई लोळत असते, बघवत नाही. डॉक्टर बाहेर येतात, इकडे या पाटील, मला आई आहे पण इलाज नाही, दोनपैकी एक जगल, बाळ नाही तर बाळाची आई, आणि वेळ कमी आहे. डॉक्टर मंडईकडे लक्ष द्या बाप, बरं सहज आहे. मग डॉक्टर आत येतात, मावशी मी डॉक्टर असलो तरी अंतकरण आहे, मलाही आई आहे, पण धर्मसंकट आहे. तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ पाहिजे असेल तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतो. त्यावेळेला ती माऊली गळ्यातली तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आमची आजी वारकरीन खांद्यावर झेंडा टाकला की चालली आळंदी पंढरीला, आणि 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी तुळशीची माळ घालत होती. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, माझ्या आजीनं माळ घातली. माझी आजी मेली व डॉक्टर, पण तिची आठवण आली. तुम्ही विचारता म्हणून सांगते डॉक्टर, माझ्या आजीची गळ्यातल्या तुळशीच्या माळेची आणि माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय वाटत नाही. मी का सांगतो? कायदा दक्षराजाचा आहे, पण सादर भली मेली एक माता, प्रसूती मोठ्या प्रेमानं भेटली.